ये मुसलमानों का किल्ला है। काही दिवसांपासून व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यातल्या जंजिरा किल्ल्यावर गेलेल्या काही पर्यटकांना तिथल्या स्थानिक मुस्लिमांनी हटकलं आणि हा मुस्लिमांचा किल्ला आहे, तुमच्याकडे परवानगी आहे का, अशी दमदाटी त्यांच्याकडून पर्यटकांना करण्यात आली। तसंच या मुस्लिम समाजातल्या तरुणांकडून किल्ल्यावर भगवा फडकवायला सुद्धा बंदी घालण्यात आली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात किल्ल्यावर भगवा फडकवायला कोणाच्या परवानगीची गरज नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर यायला लागल्या। तर शिवप्रेमी, सकल हिंदू समाज आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून या सगळ्याचा आक्रमकपणे निषेध करण्यात आला। या संघटनांकडून थेट पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुद्धा करण्यात आलं। जंजिऱ्यावर आता सरकारच्या परवानगीनं कायमस्वरूपी भगवा फडकवण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात येते। तर यासाठी आता भाजपचे आमदार संजय केळकर हे सुद्धा आक्रमक झाले। इतकंच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा फडकवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे। हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय, जंजिरा किल्ल्यावरचा हा वाद आणि किल्ल्याचा इतिहास सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी हा वाद नेमका काय आहे ते बघूयात। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी प्रतिष्ठानकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलंय त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 300 गडांवर भगवा ध्वज फडकवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती। त्यानुसार चाकणचे दुर्गसेवक जंजिरा किल्ल्यावर गेले। त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम पूर्ण केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत त्यांनी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला। तेव्हा तिथल्या काही स्थानिक मुस्लिमांनी त्यांना अडवलं आणि भगवा झेंडा फडकवण्याची परवानगी तुमच्याकडे आहे का, असा जाब दुर्गप्रेमींना विचारला। तसंच हा किल्ला मुसलमानांचा आहे, तुम्ही इथे भगवा झेंडा फडकवू शकत नाहीत, असा दम त्यांनी दुर्गप्रेमींना दिला। याच घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तिथल्या स्थानिक मुस्लिमांकडून अशा प्रकारची अरेरावी अनेक वर्षांपासून सुरू आहे। गेल्या 10 वर्षांपासून आपण यासाठी प्रयत्न करत आहोत, पण आता जंजिऱ्यावर सरकारच्या परवानगीनेच भगवा फडकवण्यात यावा, अशी आमची मागणी आहे। त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रमिक गोजमगुंडे यांनी घेतली आहे। आता हा सगळा वाद समजून घेताना जंजिरा किल्ल्याचा इतिहास जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून मुरुड गाव आहे। मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही 2 गावं सुद्धा समुद्र किनाऱ्यावर आहेत। राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रातल्या बेटावर जंजिरा किल्ला आहे। अरबी भाषेतल्या जझिरा या शब्दावरून जंजिरा हा शब्द आल्याचं सांगितलं जातं। या शब्दाचा अर्थ बेट असा होतो। चारही बाजूंनी समुद्र आणि त्याच्या मधोमध असलेल्या बेटावर हा किल्ला आहे। या जलदुर्गाचा इतिहास 15व्या शतकापर्यंत जातो। इसवी सन 1500 मध्ये जंजिरा हा व्यापारी आणि नौदल तळ म्हणून ओळखला जायचा। त्यावेळी राजपुरीला प्रामुख्यानं कोळ्यांची वस्ती होती। राम पाटील हा त्यांचा प्रमुख होता। या कोळी बांधवांना तेव्हा समुद्री चाचे आणि लुटारूंपासून मोठा त्रास सहन करावा लागायचा, म्हणून राम पाटील यांच्या नेतृत्वात कोळ्यांनी बेटावर मेढेकोट म्हणजेच लाकडाचे मोठे ओंडके रचून तटबंदी तयार केली। यानंतर राम पाटील आणि कोळी बांधव निजामाच्या ठाणेदाराला जुमानत नव्हते, त्यामुळे राम पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निजामानं पीरम खानला पाठवलं। आता चारही बाजूला समुद्र, त्यात मेढेकोटाचं संरक्षण आणि स्थानिक कोळी बांधवांना माहीत असलेला प्रदेश, यामुळे इथे हल्ला करणं सोपं नाही हे पीरम खानला माहीत होतं। त्यामुळे त्याने एक युक्ती केली। इतिहासकारांच्या मते पीरम खाननं व्यापाऱ्याचा वेश घेतला। समुद्र खवळलाय, गलबतात मौल्यवान वस्तू आणि किमती सामान आहे, आम्हाला थोडा वेळ आश्रय द्या, अशी मागणी त्याने राम पाटील आणि कोळी बांधवांकडे केली। कोळी बांधवांनी पीरम खानला आश्रय दिला। कोळी बांधवांच्या या उदारतेबद्दल पीरम खानने त्यांना आपल्या जवळची उत्तम प्रतीची दारू भेट म्हणून पाजली। सगळ्यांना नशा चढल्यानंतर गलबतातले पीरम खानचे सैनिक उतरले आणि त्यांनी एकेकाची कत्तल करत मेढेकोटाचा ताबा घेतला। या बेटाचं महत्त्व ओळखून निजामानं तिथे किल्ला बांधायचं ठरवलं। गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी मधल्या रुंदीनुसार जंजिरा किल्ल्याचं बांधकाम हे अन्सर बुरान शहाच्या काळात सुरू झालं। 22 एकरांमध्ये असलेला हा किल्ला बांधायला 22 वर्ष लागली। निजामशाहीचा पाडाव झाला तेव्हा जंजिऱ्याचा सुभेदार सिद्दी अंबर विजापूरच्या सुलतानाचा निष्ठावान झाला। 1567 मध्ये सिद्दी अंबरनं जंजिराला भक्कम दगडी तटबंदीनं जास्त सुरक्षित केलं। याच बदल्यानं जंजिराच्या अभेद्यतेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं। जंजिऱ्यावर जवळपास 300 वर्षांपेक्षा जास्त काळ सिद्दींच्या 21 वंशजांनी राज्य केल्याची माहिती देण्यात येते। तब्बल 350 वर्ष हा जलदुर्ग
अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश सगळ्यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, पण कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती, पण त्यात त्यांना यश आलं नाही. मे 1669 मध्ये स्वतः महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी फतेखान हा जंजिऱ्याचा सिद्धी होता. त्याच्या अंमलाखालील प्रदेशात 7 इतरही किल्ले होते. मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले. राजपुरीवरही ताबा मिळवला. फतेखानची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं सांगितलं होतं. फतेखान कबूल झाला, पण त्याच्या विरोधात बंड झालं. त्याला कैद केलं गेलं. सिद्दी संबुल जंजिऱ्याचा मुख्य सिद्धी झाला. त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली. औरंगजेबानं त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला. यामुळे महाराजांची जंजिऱ्याची ही मोहीम सुद्धा अयशस्वी ठरली. पुन्हा 2 वर्षांनी 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती, पण त्यातही त्यांना अपयश आलं. सिद्दी कासिमनं मराठ्यांच्या ताब्यातून दंडा आणि राजपुरी सुद्धा हिसकावून घेतले. किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग हा नवीन किल्ला सुद्धा बांधला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी 1676 मध्ये मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर पुन्हा एकदा आक्रमण करायचं ठरवलं होतं, पण तेव्हाही जंजिरा काबीज झालाच नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. त्याचवेळी औरंगजेबानं हसन अली या सरदाराला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं होतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरच जंजिरा किल्ला स्वतंत्र भारतात आला. त्यावेळी या किल्ल्यात 550 कुटुंबियांचं वास्तव्य होतं. पण या किल्ल्यात सिद्धीचे वंशज आजही राहत असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. बोटीनं जंजिरा किल्ल्यात घेऊन जाणारे आणि किल्ल्यावरचे गाईड सुद्धा मुस्लिम समाजातील असल्याचं पर्यटक सांगतात. इथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, पण सह्याद्री प्रतिष्ठानच्या म्हणण्यानुसार इथले स्थानिक मुस्लिम लोक किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवायला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायला नेहमीच विरोध करतात. 2016 मध्ये किल्ल्यावर झेंडा फडकवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून पुरातत्व विभागाला विनंती करण्यात आली होती, पण ती परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा मोठं जनआंदोलन उभारण्यात आलं. त्यावेळी राजकारण्यांपासून शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि सामान्य नागरिकांनी हजारो पत्र पुरातत्व विभागाला पाठवली होती. यानंतर 2018 मध्ये जंजिरा किल्ल्यावर 24 तास राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी पुरातत्व विभागाकडून देण्यात आली, पण भगवा झेंडा किल्ल्यावर फडकला नाही. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजम गुंडे सांगतात की इतकं होऊन सुद्धा तिथल्या स्थानिक मुस्लिमांची मुजोरी कमी झाली नाही. यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्यावर न जाता इतर जलदुर्ग पाहावेत. जंजिऱ्याला शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या शेजारीच पद्मदुर्ग किल्ला बांधलाय. हा किल्ला नाही तर खंडर आहे असं स्थानिक मुस्लिमांकडून पर्यटकांना सांगितलं जायचं, पण पद्मदुर्गला जास्तीत जास्त भेट देऊन जंजिऱ्यावर जाणं टाळावं. यामुळे तिथल्या स्थानिकांची आर्थिक नाकेबंदी करता येईल आणि त्यांची मुजोरी संपवता येईल, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं, पर्यटकांना आवाहन करत असल्याचं गोजम गुंडे यांनी सांगितलंय. तसंच जंजिरा किल्ला ही कोणत्याही एका धर्माची मालमत्ता नाही, ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे इथे शासकीय इतमामातून भगवा झेंडा फडकवण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. यासाठी सायनच्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर सह्याद्री प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजानं आंदोलन सुद्धा केलं होतं. स्थानिक मुस्लिमांकडून सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप सुद्धा केले जात आहेत. यावरून ठाण्याचे भाजपचे आमदार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय केळकर यांनी सुद्धा अशा वृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. भगवा लावायला विरोध करणं आम्ही कधीच सहन करणार नाही. आता यासाठी आम्ही केंद्रीय पुरातत्व विभागाकडे झेंडा लावण्याची मागणी केल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना पत्र लिहून जंजिरा किल्ल्यावर शासकीय सन्मानानं भगवा झेंडा फडकवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत म्हणजेच रायगड जिल्ह्यात जंजिरा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यावरून झालेला वाद आता चांगलाच पेटला असून महाराजांच्या महाराष्ट्रात किल्ल्यावर भगवा फडकवणारच अशी भूमिका संघटना आणि शिवप्रेमींनी घेतली आहे. या सगळ्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.